प्रॉब्लेम काय होतो, बऱ्याच वेळा ते लोक फॉलो करत नाहीत आणि एखाद्या दिवशी मार्केटने फुल टॉस दिलेला असतो ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे नसतात. असे वर्षभरातून खूप दिवस येतात की मार्केट तुम्हाला बॅट खाली बॉल देतो, तुम्हाला फक्त बॅट फिरवायची असते. असे खूप दिवस येतात, पण त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे असणं गरजेचं आहे. त्यामुळे नेहमी म्हणतो की तुम्ही द्रविडसारखं खेळा, रोज टुकू टुकू आपण म्हणतो ना, आपण द्रविडसारखं खेळा, सिंगल डबल गोळा करा, हां टिकून राहा, पिच कसं समजून घ्या. ज्या दिवशी फुलटा असेल त्यावेळेस बॉल बाहेर मारायचा, त्यावेळेस तुम्ही जास्त कॅपिटल मारा. ज्यावेळेस शुअर दिसते की सगळं ओके आहे, त्यावेळेस तुम्ही 4-5 दिवसामध्ये तुमचा प्रॉफिट एका दिवसामध्ये कमवू शकता. त्यामुळे अशा दिवसाची वाट बघायची आणि असे दिवस येतात, पण त्यासाठीच आहे मग ते तुम्ही विथ टाइम शिकता. तुम्हाला कधी डिफेन्सिव्ह झालं पाहिजे, कधी ॲग्रेसिव्ह झालं पाहिजे, हे एक्सपिरियन्सनी ऑटोमॅटिकली समजतं. नितीन दादा, तुझं श्रीमंत व्हा या आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. ओके, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुझी जर्नी ऐकायला आवडेल. बेसिकली माझं नाव नितीन हजारे आहे. शेतकरी कुटुंबातील जन्म, त्याच्यानंतर आई वडील मजुरी करून घर चालवायचे. मग माझं एज्युकेशन तसं हालाकीचंच आहे, पण आज आपण बेसिकली माझ्या खडतर प्रवासाबद्दल जास्त न बोलता आपण एज्युकेशनल कंटेंट मार्केटमध्ये जर तुम्हाला खरंच सिरियसली काही करायचं आहे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, त्याच्यावरती जास्त फोकस देऊयात. 1ली ते 10वीपर्यंत शिक्षण गावातील शाळेमध्ये, मग तिथून 11वी 12वी टिपिकल आपला तालुक्याच्या ठिकाणी आपण एज्युकेशन घेतो. आणि मग ग्रॅज्युएशनसाठी मी बारामतीला गेलो, जिथं मी BSc कम्प्युटर सायन्स केलं. आणि मग मी MSc कम्प्युटर सायन्स पुणे फर्ग्युसन कॉलेजमधून केलं. कॉलेज थ्रूच कॅम्पस प्लेसमेंट झालं आणि मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये एक माझी जॉईनिंग जॉबला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मी IT मध्ये माझा प्रोग्रेस सुरू होता. तर मी पाहिलं की माझ्या आजूबाजूला बरेचसे लोक आहेत, म्हणजे ते खूप रोज डे इन आउट हे मार्केटबद्दल बोलत होते. मला काहीच कळत नव्हतं. असंच संध्याकाळी इव्हिनिंग टीला ज्यावेळेस आम्ही बरोबर जायचो, त्यावेळेस कोणी बोलायचं की आज मी मार्केटमध्ये 5,000 कमवले, कोणी 10,000 कमवले. तर त्यावेळेसपर्यंत आपली सॅलरी 20-25 हजार रुपये आहे. मी 2009ची गोष्ट करत आहे. त्यावेळेस दिवसाला कोणी जर 4-5 हजार रुपये कमवत होतं, ते खूप फॅसिनेटिंग होतं. आणि मग मी विचार केला की यार ह्याच्यात खूपच पोटेन्शियल असेल तर आपण एक इंटरेस्ट घ्यायला काही हरकत नाही, म्हणजे बघूयात. तसंच एका मित्राच्या मदतीने एक डीमॅट अकाउंट ओपन केलं. शेअर खान त्यावेळेस खूप पॉप्युलर ब्रोकर होता आणि एक नॉमिनल 50,000 रुपयाचा अमाऊंट टाकून म्हटलं चला सुरुवात करूयात. आणि त्यावेळेस ऑनलाईनचा काही विषयच नव्हता 2009च्या वेळेस? नाही, ऑनलाईन होतं त्यावेळेस, म्हणजे बऱ्यापैकी हे सगळे ब्रोकर ऑनलाईनच होते. एवढंच की त्यावेळेस लर्निंग म्हणजे मटेरियल एवढं अवेलेबल नव्हतं, जे आता एवढ्या माझ्या 5 वर्षामध्ये कोविड नंतर जेवढं आलं आहे तेवढं. तर मी शेअर खानमध्ये अकाउंट ओपन केलं आणि तुमचा जो म्हणतो फर्स्ट लक चाम, तो पहिला ट्रेड TV वर बघून का तर मला तेही आठवत नाही, एक मी घेतला आणि मला 50,000च्या कॅपिटलमध्ये ऑलमोस्ट 25,000चा प्रॉफिट झाला. आणि प्युअर लक होतं ते, त्यातमध्ये काही लॉजिक नव्हतं किंवा काही अभ्यास नव्हता. पण ते एवढं आश्चर्य वाटण्यासारखं होतं की बाबा यार, आपल्याला 50,000वरती जर 20-25 हजार रुपये तुम्हाला एका ट्रेडमध्ये मिळत आहेत, म्हणजे याच्यामध्ये बरंच पोटेन्शियल असतं. आणि माझा इंटरेस्ट तिथून म्हणजे सुरुवात झाला. आणि मग मी विचार करायला लागलो की याला आपण बघायला हरकत नाही. मग मी सुरुवात केली. मग रोज बिझनेस न्यूज चॅनल बघणे, TVवर थोडासा टाईम स्पेंड करणे, आणि माझी तशी ट्रेडिंगमधली जर्नी सुरू झाली. इनिशियली जे लक असतं ते काही दिवस चाललं आणि ॲज युज्युअल मार्केटनी तुमची खरी जागा दाखवायला तुम्हाला सुरुवात केली आणि लॉसेसची जर्नी सुरू झाली. आणि इनिशियली एवढा कॉन्फिडन्स आला होता, त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हतं की मनी मॅनेजमेंट काय आहे, रिस्क मॅनेजमेंट काय आहे. म्हणून एक प्रॉपर गॅम्बलिंग वर्ड वापरला तरी हरकत नाही, आपण गॅम्बलिंग करून सुरुवात केली. काही दिवस सस्टेन केलं. आणि त्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची की काय करायचं? नाही, हे प्युअर ऑप्शन ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंटला नाही, सुरुवातीपासूनच. हो, सुरुवातीपासूनच ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. आणि मग बऱ्यापैकी लॉसेस व्हायला लागले. आणि त्यावेळेस मार्केट पण खूप असं हे होतं, मार्केटची म्हणजे इंडियन एवढं ग्रोईंग मार्केट नव्हतं. निफ्टी 4,000ला होती, आता निफ्टी 22,000ला आहे. म्हणजे मागच्या एक 12 ते 13 वर्षामध्ये ऑलमोस्ट 5 पटीने निफ्टी वाढलेली आहे. तर इंडिया ग्लोबल लेवलला, म्हणजे इव्हन मोदी गव्हर्नमेंट 2014मध्ये ज्यावेळेस आलं त्यावेळेस इंडियन इकॉनॉमी म्हणजे 1.7 ट्रिलियन इकॉनॉमी होती आणि आता 3.7 आहे, म्हणजे ऑलमोस्ट डबल झालेली आहे. जे मोदींचं विजन आहे की बाबा 5 ट्रिलियनची इकॉनॉमी करायची आहे. याच्यामुळेच बरेच लोक आजकाल मार्केटमध्ये येत आहेत. खेड्यापाड्यामध्ये पण आजकाल लोक ऑप्शन ट्रेडिंगबद्दल बोलायला सुरुवात झाली आहे. ते थोडंसं म्हणजे भविष्याच्या दृष्टीने पाहिलं तर ते खूप असं भीतीदायक पण आहे, कारण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा कमवणं खरंच सोपा नाही आहे. आणि तुलाही माहिती असेल, फक्त 98% लोक पैसे इथे घालवतात ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. हा एक थंब रूल आहे आणि असे बरेचसे लोक म्हणतात त्यात काही चुकीचं नाही आहे, कारण हे मार्केट दिसतं सोपं पण ते अजिबात नाही आहे. आणि
त्याला तुम्ही प्रोफेशनली कसं अप्रोच करता आणि ते शिकण्यासाठी तुम्हाला चांगला टाइम स्पेंड केला पाहिजे. लोकांचं असं आजकाल एक्सपेक्टेशन आहे की म्हणजे क्विक रिच थीम म्हणून लोक याच्याकडे येतात की मला क्विकली इथे पैसा कमवायचा आहे. याचं बिझनेस म्हणून कोणी याला बघत नाही की बाबा मला फास्ट नाही पण मला स्लो पेसनी. आता बँकमध्ये जर आपला इयरली 6 to 7% रिटर्न्स मिळत असतील, जर आपल्याला ट्रेडिंग थ्रू 20, 25, 30% जर मिळाले तर ते खूप जास्त आहेत. पण लोक तिथे खुश होत नाहीत, कारण आजकाल ऑप्शन ट्रेडिंगमध्ये इतके लोक येत आहेत आणि एक्सपायरीज डेली एक्सपायरीज आहेत आणि दिवसाला ऑप्शन्स 200, 300, 400, 500% जातात. म्हणजे 1 लाख जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर ते 4-4, 5-5 लाख होण्याची पॉसिबिलिटीज दिसते लोकांना की. पण ते तेवढं इझी नाही आहे. ते तुम्हाला कधी मिळू शकतं, पण ते कन्सिस्टंटली मिळणं तेवढं सोपं नाही. आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बोलूयात. पण मग माझी तशी जर्नी सुरू झाली आणि ज्यावेळेस मला कळायला लागलं की नाही, इथे जोपर्यंत तुम्ही एक प्रोफेशनली याला अप्रोच करत नाहीत तोपर्यंत तुम्ही कन्सिस्टंटली पैसा बनवू शकत नाही. माझ्याकडे पैसा येत होता, मला चांगले ट्रेड्स पण मिळत नव्हते, पण तो टिकत नव्हता. तर मी इनिशियली 7 year लॉसेस केलेले आहेत. लिटरली. म्हणजे कुणाला विश्वास बसणार नाही, पण माझ्याकडे एक हाय पेईंग जॉब होता IT मधला. त्याच्यामुळं फक्त एवढंच आहे की मी असे खूप सारे व्याजाने पैसे घेऊन किंवा खूप लोन वगैरे काढून अशी एवढी रिस्क घेतली नाही. सॅलरीवर येणारा पैसाच तोच आपण मार्केटमध्ये डिप्लॉय केला आणि तोच सुरुवातीला मला जात होता. मी काय चुका करतोय हे मला कळत होतं, पण त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी थोडासा वेळ लागणार होता आणि कॅपिटल खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे मार्केटमध्ये. आणि आपण सॅलरी किती आली तरी तो प्रत्येक मंथला डिप्लॉय करणार. आणि मग परत ऑप्शन बाईंग की सेलिंग. ऑप्शन बाईंगमध्ये पैसा खूप येत होता, एकाच ट्रेडमध्ये खूप पैसा मिळतो, पण जातो त्यावेळेस तो तुमचं कॅपिटल झिरो होतं, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला ट्रेड करायला पण पैसा राहत नाही. त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी होते. सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते मार्केटमध्ये. जेवढा तुम्ही टाइम स्पेंड कराल, आपण म्हणतो ना अनुभवापेक्षा दुसरा कोणताच गुरु नाही आहे, ते मार्केटमध्ये 100% लागू आहे. अनुभव तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवतो. मार्केटमध्ये तुम्ही मॅच्युअर होत जाता आणि मग जेव्हा तुम्हाला एका दिवशी चांगला प्रॉफिट होतो त्या दिवशी तुम्ही खूप खुशही होत नाही. सिमिलरली लॉस झाल्यानंतर पण तुम्हाला त्या दिवशी तुमचं माइंड स्टेबल ठेवणं दुःख झालं नाही पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही या न्यूट्रल आणि स्टेबल जर्नीकडे तुमची सुरुवात होते त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग म्हणून खरं तुमचं करिअर सुरू होतं असं मला. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, बरेचसे लोक प्रॉफिट झाले की खूप खुश होतात, बरोबर, आणि लॉसेस पचवू शकत नाही आहेत. लॉसेस पचवणं हे तुम्हाला विथ टाईम हळूहळू येतं. लॉसेस होणार आहेत, देवाने जरी येऊन ट्रेडिंग केलं तरी लॉसेस होणार आहेत, पण ते माणसाला नॅचरली ॲक्सेप्ट होत नाही. आपलं नेचर असं असतं की कोणत्याही गोष्टी निगेटिव्हिटी नको वाटते आपल्याला, बरोबर, पण लॉसेस 100% होणार आहेत. आणि जे जगातला जो नंबर 1 ट्रेडर आहे JC, त्याचेही 10 मधले 6 ट्रेडच बरोबर आहेत आणि 4 ट्रेड चुकतात. लोकांनी हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमचे लॉसेस कट करायला शिकाल, कमी म्हणजे तुम्ही लॉसेस जर ॲक्सेप्ट करायला शिकलात आणि कट करायला, म्हणजे तुमच्या पोझिशन लॉसेसमधल्या तुम्ही एक्झिट करायला शिका. लॉसेस होणार आहेत, त्यात काही चुकीचं नाही आहे, आणि ते ॲक्सेप्ट करायला बरेच दिवस लागतात. प्रॉफिट तर कोणालाही होऊ शकतो. ज्यावेळेस तुमचे दिवस चांगले आहेत, मी म्हणतो की आपण ज्यावेळेस विराट कोहलीचा फॉर्म चांगला आहे त्यावेळेस तो रन बनवतो, ज्यावेळेस त्याचा फॉर्म खराब असतात तो त्यावेळेस 40-45 रन बनवतो. म्हणजे मोस्टली त्याला आपण चांगलं म्हणत नाही, कारण आपल्याला 60-65ची ॲव्हरेजची सवय आहे. पण तुम्ही बॅड डेजला कसं परफॉर्म करता हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही सर्व्हाइव्ह करणं खूप इनिशियली गरजेचं आहे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. जे लोकांना कळत नाही, लोक हिरो क्विकली रिच व्हायचं आणि मला 1चे 2, 2चे 3 करायचे, या चक्करमध्ये जे पडतात ते येतात आणि 1-3-4 महिन्यामध्ये डिसअपिअर होतात मार्केटमधून. इथे तुम्ही सर्व्हाइव्ह करणं खूप गरजेचं आहे. मी तर म्हणतो बऱ्याच लोकांना की तुम्ही 2 वर्ष प्रॉफिटचा विचारही करू नका. तुम्ही फक्त इनिशियली सर्व्हाइव्ह करा आणि शिकून घ्या. मार्केटची सायकोलॉजी समजून घ्या की मार्केट हे जे मोठे लोक आहेत त्यांचं सायकोलॉजी काय आहे, ते नॉर्मली कसे वर्कआउट करतात. ॲक्च्युली आपण असं म्हणणं चुकीचं आहे, पण हा एक व्हाईट कॉलर लोकांचा चोर बाजारचा आहे शेअर मार्केट. म्हणजे छोट्या लोकांकडून मोठे लोक असे पैसा ओढून घेतात आणि सिस्टम ती डिझाईनच त्यांनी अशी बनवली आहे. त्याच्यामुळे फक्त आपला जे कॉमन लोक आहेत, रिटेलर आहेत, त्या जे चुका करतात ना त्या अवॉइड केल्या किंवा आपण कमी जरी केल्या ना तरी तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. तर आता बऱ्यापैकी तुम्हाला कळालं आहे समजा तुमची जर्नी. आता आपण थोडंसं मेन मुद्द्याकडे येऊया की तुम्ही फ्युचर अँड ऑप्शनचे एक्सपर्ट आहात. तर आजचा जो हा आपला पॉडकास्ट आहे तो आपण बेसिकली याच्यावरतीच करूयात. तर सगळ्यात पहिलाच क्वेश्चन आहे की समजा जे आपलं नॉर्मल मार्केट असतं त्याच्यापेक्षा फ्युचर अँड ऑप्शन्सचं जे मार्केट असतं त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? खूप डिफरन्स आहे. फ्युचर अँड ऑप्शन्स हे डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहेत. आता फ्युचर अँड ऑप्शन्स काय हे समजून घेत असेल तर एक एक्झाम्पल मी देतो तुम्हाला, जस्ट आपलं एक सगळ्यांना समजत असेल की एक स्पेक्युलेशन असतं मार्केटमध्ये की बाबा आता उदाहरणार्थ की तू जळगावचा आहेस, बरोबर, आणि तुझ्या गावाच्या आजूबाजून एखादा एक
हायवे जाणार आहे अशी तुला न्यूज तुझ्या एखाद्या मित्रांनी दिली, बरोबर, ठीक आहे, आणि हे पुढच्या 3 महिन्यामध्ये होणार आहे अशी तुला न्यूज दिली कोणी, आणि हे कुणाला माहिती नाही आहे, तुझ्या क्लोज सोर्स, त्याला असं आपण स्पेक्युलेशन म्हणूयात. तर तुला काय माहिती की त्या रोडला जे काही आता कमी किमतीत मिळणारी जागा आहे ते जर तू आता ॲक्वायर केली किंवा बाय केली तर तुला नंतर जॅकपॉट लागू शकतो. सिमिलरली ऑप्शन्समध्ये पण हेच आहे, कॉल आणि पुट आपण जे म्हणतो ते. म्हणजे तीच जागा जर सपोज तुम्ही आता त्याची किंमत 1 लाख रुपये असेल, सपोज आपण 1 लाख रुपये एकर असं उदाहरण देऊयात, आणि एक तू जागा निवडली, त्या ओनरला भेटलास आणि ती 1 लाख रुपयाची जागा तू आत्ता म्हणतो की 3 महिन्यानंतर तुला ते कळणार आहे की ती न्यूज येणार आहे की नाही आहे. तर तू काय म्हणतोस, आपल्या गावाकडे असं म्हणतात की टोकन अमाऊंट दिला आपण, राईट. कोणतेही करार केला एक सौदा शब्द पण असतो की सौदा केला कोणी तर आपण एक टोकन अमाऊंट देतो. ते 5,000चं टोकन सपोज दिलं तू 1 लाखाचं, आणि तुझं डिसिजन फायनल केलं की ती 1 एकर जागा तू घेणार आहे. कारण का, तुझ्या XYZ फ्रेंडने तुला सांगितलंय की 3 महिन्यामध्ये काहीतरी न्यूज येणार आहे आणि त्या जागेचे पैसे नंतर तुला चांगले वाढणार आहेत. या बेटवरती तू ते जागा घेतो. सिमिलरली कॉल आणि पुट असेच वर्क होतात. एखादी गोष्ट वरती जाणार असेल, गोष्ट म्हणजे स्टॉक असू शकतं, कमोडिटीज असू शकतं, गोल्ड, सिल्वर, क्रिप्टो, काही घ्या तुम्ही, अंडरलाईन इन्स्ट्रुमेंट काही असू शकतं. ती गोष्ट वरती जाणार असेल तर तुम्ही कॉल बाय करता, ती गोष्ट खाली जाणार असेल तर पुट बाय करता. आता आपण पहिल्यांदा कॉल आणि पुटबद्दल बोलूया, फ्युचरचं मी सांगतोय. तुम्ही 5,000 रुपये टोकन अमाऊंट देऊन ती जागा तुम्ही तुमच्या नावावर घेतली, म्हणजे तुम्ही 3 महिन्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन काय खरेदी वगैरे करणार असं तुमचा करार झाला. बरोबर. आता ज्यावेळेस तुम्ही ती 3 महिन्याला अप्रोच होईल आणि तुम्हाला जर 1 महिन्यानंतरच सपोज ती न्यूज आली, आणि ती न्यूज आल्यानंतर ते जागेचे भाव ऑब्व्हियसली वाढणार आहे, गगनउंची गाठणार आहेत, राईट. 1 लाखाची जागा 3 लाख, ती न्यूज किती मोठी आहे, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट किती आहे, तिथे काय काय डेव्हलपमेंट होणार त्याच्यावर असेल. ते 1 लाखाची गोष्ट 5 लाखाला पण जाऊ शकते किंवा 1.5 लाख 2 लाखालाही जाऊ शकते, जेवढी मोठी न्यूज. आता हे तुम्ही फक्त आपण जागा घेण्याच्या कंटेक्समध्ये सांगतोय, हे एक्झाम्पल तुम्ही कोणत्याही गोष्टीत घ्या. न्यूजचा इम्पॅक्ट जेवढा मोठा किंवा त्याची डेव्हलपमेंट तुमच्या कंपनीला ग्रोथला फ्युचरमध्ये किती होईल त्यानुसार त्याची ग्रोथ होईल. मग ती न्यूज आली, मग तुम्ही जर ती 1 लाखाला घेतली असेल तर तुम्ही ते 2 लाख दिल, तुम्हाला मोठा प्रॉफिट होईल. जर एक्झाम्पलच घेतलं तर SBIचं एक्झाम्पल घ्या, स्टेट बँक ऑफ इंडिया. आता आपल्याला वाटतं की काहीतरी गव्हर्नमेंटचं चांगलं डिसिजन येऊ शकतं किंवा RBIची काहीतरी एक चांगली न्यूज येऊ शकते, काहीतरी येऊ शकतं ज्यांनी PSU बँक्समध्ये मोठा अपमूव येऊ शकतो. मग तुम्ही SBIचा कॉल घेऊ शकता. पण तुम्ही 1 लाख रुपयाची वस्तू घेतली ज्यावेळेस तुम्ही जागा घेताना, त्यावेळेस तुम्ही 1 लाख रुपये पे नाही केले, राईट. तुम्ही फक्त 5,000 रुपये गेले. मग तुम्हाला 5,000च्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला तेवढा बेनिफिट झाला. सिमिलरली पण त्याला कॉन्ट्रॅक्ट होतं, जर 3 महिन्यामध्ये तुमची न्यूज प्ले आउट नसे झाली तर तुमचे 5,000 रुपये गेले असते. सिमिलरली कॉल आणि पुटचं पण तसंच आहे. जर तुमची न्यूज तशी प्ले आउट नाही झाली तर ते 0 होतात. किंवा इव्हेंच्युअली तुम्हाला वाटलं की 5,000 दिले आहेत आणि 1-1.5 महिन्यानंतर तुम्हाला त्याच फ्रेंडने सांगितलं की जे आपलं डिसिजन होतं जागा घेण्याचं, आता गव्हर्नमेंटने तो डिसिजन चेंज केला आहे आणि तुमच्या गावावरून न जाता ते दुसऱ्या गावावरून जाणार आहे, त्यामुळे आपलं डिसिजन ते चुकलेलं आहे. मग तुम्ही 1.5-2 महिन्यानंतर जाऊनही त्या ओनरला म्हणू शकता की आमचं डिसिजन कॅन्सल झालं आहे. मग त्यावेळी आपण जसं रेल्वेचं तिकीट बुक करतो, बरेच लोक दिवाळीला 4 महिन्यासाठी जातात, 4 महिने अगोदरच, जसे बरेच लोक दिवाळीमध्ये रेल्वेचं बुकिंग अगोदरच करतात 3 महिने 4 महिने, ते 1,000 रुपयाचं तिकीट असेल. पण तुम्ही दिवाळी जशी जवळ येईल कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला 1,000 रुपये मिळतात का? नाही मिळत, डिडक्शन होतं. सिमिलरली तुम्ही टोकन अमाऊंट जसं जसं एक्सपायरीच्या जवळ जाईल, म्हणजे कॉन्ट्रॅक्टच्या जात असेल आणि कॅन्सल कराल त्यातला अमाऊंट कमी होत जाणार आहे. तुम्ही एक्सपायरीपर्यंत वेळ जर वाट पाहिली तर ते 0 होईल, पण तुम्ही जर जसं अगोदर केलं तर तसं त्याची व्हॅल्यू कमी होईल. सिमिलरली हे सेम एक्झाम्पल कॉल आणि पुटमध्ये तुम्हाला वर्कआउट होतं. जशी निगेटिव्ह न्यूज येणार असेल एखाद्या गोष्टीमध्ये तर तुम्ही पुट बाय करता. आता हे आपण सांगितलं की ऑप्शन्सबद्दल, राईट. आता हे फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये कसं इन्व्हेस्टमेंट फक्त 5,000 होते, पण फ्युचरमध्ये तुम्हाला ती 1 लाखाची गोष्ट घ्यायची असेल तर तुम्हाला पूर्ण कॅपिटल डिप्लॉय करावं लागतं. आणि ऑप्शन्समध्ये ज्यावेळेस तुम्ही 5,000 रुपये, तुम्हाला माहिती आहे माझी मॅक्झिमम रिस्क काय येते, 5,000 रुपये, राईट. मला 5,000 पेक्षा जास्त लॉस होणार नाही आहे. त्याच्यामुळे फ्युचरमध्ये अनलिमिटेड लॉस आहे. कारण तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बाय करता. आता एक्झाम्पलच घ्यायचं तर निफ्टी घ्या, 22,000ला ट्रेड होतीये आणि मिनिमम तुम्हाला फ्युचरमध्ये किंवा ऑप्शनमध्ये लॉट असतात. निफ्टीसाठी 25चा लॉट आहे, तर 22,000 इंटू जर 25 केला पण ते जवळपास 5.5 ते 6 लाखाचा माल होतो इन शॉर्ट. पण ते बाय करण्यासाठी तुम्हाला मार्जिन लागतं, जे एक्सचेंज प्रोव्हाइड करतं ते 1.5 ते 2.5 लाख रुपये लागतात तुम्हाला. बरोबर. म्हणजे जे तुम्हाला कॉल थ्रू घ्यायला 5,000 रुपये लागत होते ते फ्युचरमध्ये घ्यायला 1.5 ते 2.5 लाख रुपये. म्हणून
99.9% रिटेल ट्रेडर ऑप्शन ट्रेडिंग करतात आणि फ्युचर ट्रेडिंग करत नाही, कारण फ्युचरला मार्जिन रिक्वायरमेंट खूप लागते. एका लॉटला 2 लाखापर्यंत मार्जिन लागतं. सिमिलरली जर तुमचा व्ह्यू आहे की वरती जाणार आहे मार्केट, तर तुम्ही फ्युचर बाय करणार. बरोबर. त्याऐवजी तुम्ही 5,000 इन्व्हेस्ट करून तुम्ही कॉल बाय करू शकता, कारण दोन्हीची क्वांटिटी सेमच आहे. बरोबर. हा मेजर डिफरन्स आहे फ्युचर ऑप्शन मध्ये. ओके, बऱ्यापैकी क्लिअर झालं मला. थँक्यू. येस. तर आता एक क्वेश्चन आहे की समजा बरेच लोक म्हणतात की जे इन्व्हेस्टर असतात ते जास्त पैसे कमवतात आणि जे ट्रेडर असतात ते जास्त काही पैसे कमवत नाही, त्यांचे बऱ्यापैकी पैसे खर्चच होतात. याच्यावरती तुमचं काय मत आहे की खरंच ट्रेडिंग केल्याने एखादा व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो का? होऊ शकतो, 100% होऊ शकतो, पण डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं होतं, तुम्ही जर एखादा स्टॉक 100 रुपयाला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कंपाऊंडिंगचा जो प्ले रोल होतो तो ट्रेडिंगमध्ये इनिशियली होत नाही आणि लोक ट्रेडिंगला त्या दृष्टीने बघत नाहीत. ओके. शेअर ज्यावेळेस 100 रुपयाला घेतला आहे तर तो ज्यावेळेस 200 रुपयाला जातो त्यावेळेस तुमची इन्व्हेस्टमेंट डबल झाली म्हणतात. बरोबर. पण ज्यावेळेस 200 वरून परत डबल होतो म्हणजे 400 जातो, पण तुमची बाईंग प्राईस 100 आहे, तुम्ही 4x होता, म्हणजे 400% रिटर्न तुम्हाला मिळतात. हे जे मॅजिक आहे हे इन्व्हेस्टिंगला लॉंगर टर्मला तुम्हाला प्ले आउट होतं, त्याच्यामुळे ते कंपाऊंडिंग जात होते. सिमिलर लॉजिक लोक ट्रेडिंगमध्ये नाही यूज करत. जर तुम्ही मंथली 2-3% जरी रिटर्न जनरेट केले तरी ती खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. पण लोकचा अप्रोच तोच नाहीच आहे. लोकांना डेली बेसिसवरती 20, 30, 50, 100% रिटर्न्स पाहिजेत, जे शक्य नाही आहे. आणि जर असं काही कोणती सिस्टम असते तर अडाणी, अंबानी, टाटानी कशाला म्हणजे त्यांनी बिझनेस रन केले असते, त्यांनी ट्रेडिंगच केलं असतं ना. तर असा काही सक्सेस फॉर्म्युला नाही आहे की तुम्ही मंथली 30, 40 किंवा 100% रिटर्न जरी कुणी केलंय तर ते कन्सिस्टंटली शक्य नाही आहे. तुम्हाला जर झाले काही टाइम पिरियडवर तुम्ही करू शकता, पण त्याला कन्सिस्टन्सी नाही आहे. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट ही ऑलवेज तुम्हाला सेफ ठेवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ट्रेडिंग करा आणि ट्रेडिंगमधून जो प्रॉफिट येणार आहे तो तुम्ही इन्व्हेस्ट करा. त्याच्यामुळे तुमच्या ट्रेडिंग जर्नीला एवढा इम्पॅक्ट होणार नाही. लोक कम्प्लिटली काय करतात, इन्व्हेस्टमेंटच्या नादात पडतच नाहीत. त्यांचा पूर्ण फोकस जो असतो ना तो ऑप्शन्समध्ये, प्रॉपर ऑप्शन्स. आणि 20,000, 30,000, 40,000, 10,000 कॅपिटल लोकांनी अशा स्टोरीज आहेत की ऐकून अक्षरशः म्हणजे बऱ्याचशा म्हणजे डेली बेसिसवरती एकतरी मेसेज येतो की एवढा लॉस झालेला आहे, घरी एवढी डिपेंडन्सी आहे. आणि लोक आणि बऱ्याचशा याच्यामध्ये काय होतं की लोकांना दिसतंय आणि आमच्यासारखे लोक असे पॉडकास्टवरती येऊन लोकांना सांगतात की एवढे कमवले, तेवढे कमवले. मग बरेचसे यूथ जे आहे ते इन्स्पायर होतं, कॉलेजमध्ये असतानाच करतं, पण ते रिअलिस्टिक राहत नाहीत. त्यांनी रिअलिस्टिक राहून एकदम प्रोफेशनली अप्रोच करणं गरजेचं आहे. एका ट्रेडमध्ये तुम्ही हिरो होऊन तुम्हाला काही होणार नाही आहे. तुमच्या नंतर त्यानंतर किती ट्रेड चुकणार आहेत त्याचा तुम्ही अंदाज पण लावत नाही. ओके. आणि आताच तुम्ही 0 to hero सांगितलं होतं, तर त्याचा काय अर्थ असतो नेमका? 0 to hero म्हणजे बेसिकली एक्सपायरी असते. आता रोज एक्सपायरी आहे. ओके. राईट. आधी गुरुवारी असायची मला वाटतं ना. आता एक्सचेंजनी रोज कसिनो ओपन केलेला आहे. मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे रोज एक्सपायरी आहे. तुम्हाला रोज पैसे घालवायला चान्स आहे, असं इन्स्ट्रुमेंट आहे. हिरो 0 म्हणजे की तुम्ही एखादी गोष्ट, एखादा प्रीमियम ऑप्शनचा कॉल किंवा पुट असेल, ज्या दिवशी तुमचा जो व्ह्यू असेल, एक 20, 25, 30 रुपयाला घेणार किंवा 10 रुपये, 15 रुपयाला पेनी एखादा ऑप्शन बाय करणार ज्याची व्हॅल्यू कमी आहे, आणि इन होप की तो 50 जाईल, 60 जाईल, 70 जाईल, 80 जाईल, या होपमध्ये तुम्ही तो बाय करणार. ओके. 10 मधून एक टाइम ते वर्कही होतं. तुमचा 10ला घेतलेला प्रीमियम तुम्ही 70-80 रुपयाला विकणारही आणि त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळतील. पण 9 टाइम्स तो 0ला एक्सपायर होतो. ओके. मग त्या 9 टाइम्स मध्ये तुम्ही लॉस झालेला विचार करत नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला एकदा तो प्रॉफिट झालेला असतो ना, त्या दिवशी तुम्हाला तो हिरो होता ना, तुम्ही संध्याकाळी तुम्हाला तो नवाजुद्दीन सिद्दीकीचा डायलॉग नाही का, अपुनीशी भगवान नाही, तसं फिलिंग येतं की आपलं मार्केट सगळं कळायला लागलेलं आहे. पण मार्केट तुम्हाला अधूनमधून जॅकपॉट देतो, कारण तुम्ही तिथे आला पाहिजेत ना. बरोबर. तुम्हाला चंदा मार्केट देतं आणि तुम्ही अधूनमधून आल्यानंतर ते ऑब्व्हियसली तुम्ही कंटिन्युअसली येणार राहणार, त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट अधूनमधून होणार आहे. पण तुम्हाला ते कन्सिस्टंटली प्रॉफिट होण्यासाठी तुम्हाला ते शिकूनच करावं लागणार आहे. ओके. मग ते करायला नाहीच पाहिजे तुमच्यामध्ये? नाही, हिरो 0च्या चक्करमध्ये कोणीच पडू नये. तुम्ही एक तुमची सिस्टीम पाहिजे, त्या सिस्टीमने तुम्हाला ट्रेड दिला पाहिजे आणि तुमचं एक लॉजिकल टार्गेट पाहिजे. म्हणजे 50 आणि 100% नाही. तुम्ही जर प्रोफेशनली अप्रोच करून 1-2%, 10% तर तुम्हाला ऑप्शनमध्ये मिळत असेल तरी चांगला आहे, जर तुमचा व्हॉल्यूम चांगला असेल. तुम्ही जर 10 लाख डिप्लॉय केला असेल, 10 लाखाला तुम्हाला जर 10% मिळत असेल, 10% इज 1 लाख प्रॉफिट. लोकांना तो पण वाटत नाही. त्यांना 10 लाखाला जर डिप्लॉय केलं तर 5 लाख, 6 लाख, 10 लाख असंच काय प्रॉफिट पाहिजे एक्सपायरी दिवशी. त्याच्यामुळं हिरो 0च्या चक्करमध्ये कुणीही पडू नका, स्ट्रिक्टली नाही. तुम्ही आणखी कसं तुम्ही ऑप्शन्स प्ले केलं पाहिजे आपण डिटेलमध्ये बोलूयात, पण हिरो 0मध्ये तुम्ही त्याच्या नादी लागू नका. ओके. आणि आपण ऐकतो की समजा ऑप्शन बाईंग असतं, ऑप्शन सेलिंग असतं, तर हे काय असतं नेमकं?
आता ऑप्शन बाईंग म्हणजे माझ्यासारखे जे छोटे प्लेअर असतात 50,000 कॅपिटल 1 लाख कॅपिटल, ते ऑलवेज ऑप्शन बायच करतात. ओके. आणि त्याचं रिझन आहे की ते लॉस त्याचा जो असतो ते आपल्याला माहिती आहे, म्हणजे इन हँड माहिती आहे. जसं आपण 5,000चं टोकन आपण बोललो तर मॅक्झिमम लॉस तेवढाच आहे आपला तो नोन आहे. फ्युचरमध्ये तसं नाही आहे. जर आपण फ्युचर लॉंग केलं असेल किंवा शॉर्ट केलं असेल 1.5 ते 2.5 लाखाचं कॅपिटल आपल्याला लागतं. आणि उद्या सपोज एखादी ब्लॅक सॉन इव्हेंट आली, जसे की वर्ल्ड वॉर, कुठे कोणी अटॅक केला, आणि जसं UPA 2 गव्हर्नमेंट ज्यावेळेस 2009ला आलं होतं त्यावेळेस 20% अप्पर सर्किट मार्केटमध्ये लागलं होतं. त्याला एक ब्लॅक सॉन इव्हेंट म्हणजे अपसाईडला पण असू शकते किंवा डाऊन साईडला पण असू शकते. आणि जर तुम्ही त्या अपोजिट साईडला तुमचा ट्रेड कॉट झाला तर तिथे मॅक्झिमम रिस्क आहे, म्हणजे तुम्हाला लॉस अनलिमिटेड आहे. जसं तुम्ही ऑप्शन बाय करता तसे जे प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर असतात HNI, ते सेल करतात ऑप्शन. आणि ॲक्च्युली ऑप्शन सेलरच पैसा कमवतो मार्केटमध्ये. ऑप्शन बायर पण कमवतो, पण त्याला खूप जास्त डिसिप्लिनची गरज आहे. आणि एकदम तुम्ही म्हणता ना की त्याला एक्सपिरियन्स ट्रेडर पाहिजे. डे 1 पासून एखादा ऑप्शन बायर प्रॉफिटेबल मी तरी आजपर्यंत बघितलेलं नाही आहे. जेवढे काही म्हणजे ऑप्शन ट्रेडर आहेत जे प्रॉफिटेबल आहेत त्यातले 90% सेलर आहेत. कारण इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर जे आहेत ना, HNIs वगैरे, ते सेलिंगच करतात. पण तिथं कसं आहे, आता तेच एक्झाम्पल आपण जे घेतलं, 5,000 रुपयाचा प्रीमियम घेतला. आता मी 5,000 रुपयाचा प्रीमियम जर सेल केला अगोदर तर माझा मॅक्झिमम प्रॉफिट डिफाईंड आहे. मला किती मिळणार आहेत? मॅक्झिमम 5,000 रुपयेच मिळणार आहेत, बरोबर आहे. मग ऑप्शन सेलिंगमध्ये लोक याच्यामध्ये येत नाहीत, कारण तुमचं तिथे मॅक्झिमम प्रॉफिट अगोदर डिसाईड होतो, कारण तुमची बाईंग प्राईस ठरलेली नाही आहे. जर तुम्ही 5,000 रुपयाला घेतला, म्हणजे तो सेल केला असेल तुमचा, म्हणजे ऑप्शन राईट केला असेल, ज्याला आपण ऑप्शन सेलिंग म्हणतो, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला प्रॉफिट होणार नाहीये. मग तुमची बाईंग प्राईस जर 1,000 असेल तर 4,000चा प्रॉफिट झाला तुम्हाला, बरोबर. पण ऑप्शन बाईंगमध्ये अनलिमिटेड प्रॉफिट आहे. मग हेच माइंड लोकांना तिकडे ओढतं की मी 5,000ची वस्तू 1 लाखाला विकली, 2 लाखाला विकली, 3 लाखाला विकली, त्या मॅजिकडे घेऊन. ऑप्शन सेलिंगमध्ये मार्जिनही जास्त लागतं. जेवढं फ्युचरला एका लॉटला लागतं ना मार्जिन 1.5-2 लाख, तेवढंच लागतं, कारण इथे जी लॉस आहे ते अनलिमिटेड आहे. जर 10%चं सर्किट उद्या लागलं तर तुमचा 5,000चा प्रीमियम कुठेही जाऊ शकतो. त्याच्यामुळं ऑप्शन सेलिंगला असं म्हणतात की एक्झाम्पल पण आहे की ती वी ईट लाईक आंट्स अँड शिट्स लाईक एलिफंट्स, म्हणजे मुंगीसारखं खायचं, आणि ज्यावेळेस लॉस होईल तो खूप मोठा. ऑप्शन सेलिंगमध्ये ज्यावेळेस लॉस होतो तो खूप मोठा होतो. एकच सांगेल, म्हणजे ज्याला कोणाला काही करायचं असेल तर त्यांनी ऑप्शन सेलिंग 100% विचार करावा. जर ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्ही लॉसेस लिमिटेड ठेवले ना तर इथे 100 नाही 200% पैसा आहे. तुम्ही 2 लाख जरी कॅपिटल असेल ना तरी तुम्ही ऑप्शन सेलिंगच करा. आणि आजकाल हेज स्ट्रॅटेजीज यूज करून जर तुम्ही प्रयत्न केला ना तर त्याच्यामध्ये चांगला सक्सेस रेशो आहे. मग तुम्ही ऑप्शन बायर आहात की सेलर आहात? मी दोन्ही करतो ॲक्च्युली. मोमेंटम असेल तर ऑप्शन बाईंग सारखा पैसा कोणी देत नाही, पण ज्यावेळेस मार्केटमध्ये खूप जास्त मोमेंटम नाही आहे, डल आहे मार्केट, विक्स एकदम लोला आहे, त्यावेळेस ऑप्शन सेलिंगमध्ये, आणि ऑप्शन सेलिंगमध्ये ॲक्च्युली एवढी भीती वाटत नाही, कारण तिथे तुम्हाला ॲडजस्टमेंटला चान्स असतो. आणि जशी एक्सपायरी जवळ येते तसा प्रीमियम कमी कमी होत जातो. त्याच्यामुळे तो ॲडव्हान्टेज ऑलवेज राहतो ऑप्शन सेलरकडं. टाइम टेक हा काय ॲडव्हान्टेज पूर्णपणे नाही आहे, कारण एका दिवशी जरी न्यूज कोणती प्ले आउट झाली तरी होऊ शकतो, पण इव्हेंच्युअली तुम्हाला तो डेफिनेटली हेल्प करतो. कारण तुम्ही जसं जसं एक्सपायरीला जातं, 3 महिन्याचा तुमचा कॉन्ट्रॅक्ट आहे, आजकाल वीकली एक्सपायरी आहे, 3 महिने पण काही वेट करायची गरज नाही आहे. तुम्हाला 5 दिवसाचाच कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही जर ऑप्शन सेल केला असेल तर तुम्ही त्याला फक्त 5 दिवसच करायचं आहे, तर तुम्हाला त्याच दिवशी डीके मिळाला, किंवा डिरेशनल ऑप्शन सेलिंग पण तुम्ही करू शकता. बरेचसे लोक ऑप्शन सेलिंगला नॉन डिरेशनल स्ट्रॅटेजीज म्हणून यूज करतात. नॉन डिरेशनल म्हणजे की मार्केट मूव्ह होणार नाही आहे, मोस्टली मार्केट अप डाऊन असेल आणि एक ब्रॉडर रेंजमध्ये असेल. म्हणजे 22,000 निफ्टी आहे तर 22,200 आणि 21,800 एक 400 पॉईंटच्या रेंजमध्ये असेल तर ऑप्शन सेलरला माहिती आहे की माझी रिस्क जास्त नाही आहे, तर मी अप्पर बाउंड्रीचा 22,200चा कॉल सेल करू शकतो आणि 21,800चा पुट सेल करू शकतो. म्हणजे मधला प्रीमियम त्यांचा जो आहे, जर मार्केटने त्याच रेंजमध्ये जर एक्सपायरी दिली तर तुम्ही दोन्ही प्रीमियम 0 होतील आणि ऑप्शन सेलर तो पूर्ण प्रीमियम ईट करतील. पण ऑप्शन बाईंगला तीच रिस्क असते, कारण जर तुम्ही टाइमली एक्झिक्युशन नाही केलं तर ऑप्शन बायर ऑलवेज रन्स अगेन्स्ट टाइम, कारण एक्सपायरी जवळ आलेली असते. तर ऑप्शन सेलिंगनेच पैसा बनतो हे खरं आहे, पण ऑप्शन बाईंगने पण पैसा बनतो, पण त्याला तुम्हाला खूप प्रोफेशनल असलं पाहिजे. पण बऱ्यापैकी लोक मला वाटतं ऑप्शन बाईंगकडे जास्त 99%. येस, म्हणजे मी म्हटलं ना की, आणि जेवढे सक्सेसफुल ट्रेडर आहेत माझ्या तरी कॉन्टॅक्टमध्ये आहेत किंवा ट्विटरवरती एवढ्या सोशल मीडियावरती आहेत ना, त्याच्यामधले 90% ट्रेडर्स हे ऑप्शन सेलर्स आहेत.
आणि आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की समजा जे मार्केट साईडवेज असतं त्याचा ट्रेडर लोकांना खूप त्रास होत असतो. पण मग तो याच्यावरती ते ब्रेड अँड बटर आहे ऑप्शन हा. सेलरचा. ज्यावेळेस साईडवेज मार्केट असतं हा. आणि एक्सपायरी असतात, मोठा मूव नाही येणार, काही नाही. आता इलेक्शन हा. पिरियड आहे, जस्ट उद्याच मंडेला वोटिंग आहे बरोबर. लास्ट फेजचं, आणि 4 जूनला रिझल्ट आहे. आता खूप विक्स हाय आहे, डेली इतकी व्हॉलॅटिलिटी आहे सध्या की 200-300 पॉईंट्स निफ्टी. तर फ्रायडेचाच मूव बघितला तर मार्केट अप होतं, पण थर्सडेला आपण ज्यावेळेस बँक निफ्टीचा खूप मोठा फॉल राहिला, 250 ते 300 पॉईंट निफ्टी पडली होती. आणि मागच्या 5-6 दिवसामध्ये आता एक अशी अनसर्टन्टी आली की एनडीए गव्हर्नमेंट परत येते की नाही येतंय, म्हणून मार्केटमध्ये थोडासा पॅनिक आला आणि 22,800 पासून आपण ऑलमोस्ट 800 पॉईंट डाऊन आहोत. थोडंसं आता वाटतंय की जे 400-400चा नंबर बीजेपी सरकार करत होतं ती खरंच पॉसिबिलिटी नाही. आणि थोडंसं रिअलिस्टिकली पाहिलं तर एनडीए एवढे सीटी येणार नाही असं सध्या मार्केटमध्ये आहे, म्हणून थोडंसं घाबरलंय. पण ते कोणालाच माहिती नाही आहे, एनिमन्स गेस 4 जूनला काय होणार आहे. तर परत एनडीए गव्हर्नमेंटनी 350-400 सीट जर आले तर मार्केट परत मुसंडी मारेल. ओके. जर समजा मार्केट साईडवेज नसेल, ओके, आणि मी कॉल आणि पुट दोघं पण घेतले तर काय होऊ शकतं? त्याच्यामध्ये अगेन आहे, दोन्ही खूप मोठा मूव पाहिजे ॲक्च्युली. ओके. म्हणजे मार्केटनी जर खूप मोठा मूव दिला तर तू ते स्ट्रॅटेजी यूज करू शकतो. कॉल आणि पुट गेलो त्याला स्ट्रॅडल आणि स्ट्रँगल असं म्हणतात. स्ट्रॅडल म्हणजे की 22,000ला जर निफ्टी आहे तर 22,000चा कॉल आणि 22,000चा पुट, त्या पर्टिक्युलर स्ट्राईकलाच स्ट्रॅडल म्हणतात. मग त्याच्यामध्ये प्रोफेशनल ऑप्शन बायर असतात ते लॉंग स्ट्रॅडल पण करतात, जे रायटर आहेत ते शॉर्ट स्ट्रॅडल पण करतात, म्हणजे ऑप्शन प्राईस विकायच्या त्याच्यामध्ये. ओके. तर ही स्ट्रॅटेजी प्ले आउट करण्यासाठी खूप एक एक्सपिरियन्स पाहिजे. आणि तुम्हाला किती टार्गेट आहे, म्हणजे असे जे लोक स्ट्रॅटेजी करतात की मला कॉल आणि पुट दोन्ही घेतलं तर तुम्हाला लार्ज मूव एक्सपेक्टेड आहे त्यावेळेस. जर लार्ज मूव नाही आला तर तुम्ही दोन्ही प्रीमियम जरी झिरो झाले तर तुम्हाला पूर्णपणे लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळं इम्पॉर्टंट मूव आहे, मोमेंटम आहे, आणि त्याला प्ले आउट पण करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही जर स्ट्रॅडल लॉंग केला आणि सपोज तुम्ही 200 रुपयाला जर तुमचा कंबाईन प्रीमियम असेल कॉल आणि पुटचा, 230-40ला जर टोटल प्रीमियम गेला तर तुम्ही प्रॉफिट बुक करायला पाहिजे. बरोबर. पण लोक करत नाहीत, ते प्रोफेशनली करत नाहीत. मग तुम्ही ते 300-400चाच व्ह्यू करता, ते ऑलवेज पॉसिबल नाही आहे. कधीतरी लागेल तुमचा जॅकपॉट. पण लॉंग स्ट्रॅडल किंवा स्ट्रँगल आजकाल एक्सपायरीच्या दिवशी तुम्ही चांगला प्ले करू शकता. कारण बरेचशी इव्हन म्हणजे एक्सपायरीला सेन्सेक्सची एक्सपायरी फ्रायडेला असते. सेन्सेक्सचा बेस खूप मोठा आहे, 73,000 सेन्सेक्स ट्रेड होतो. म्हणजे इव्हन 0.10% मूव सेन्सेक्समधला तुमचे जे काही कॉलच्या किंवा पुढच्या प्रीमियम आहेत ना ते 20-30% मूव करतात. ओके. कारण 74,000ची गोष्ट म्हणजे अंडरलाईन जर 1% वाढली तर 740 पॉईंट्स वाढणार आहे. जर तुम्ही एक स्ट्राईक 100-100ची आहे सेन्सेक्समध्ये, 74,100, 74,200, जर 0.10% तरी अंडरलाईनमधला मूव तुम्ही कॅप्चर केला तरी तुमचं दिवसभराचं काम होईल. पण तेवढं तुम्ही त्याला अभ्यासपूर्वक करत नाहीत, म्हणून बरेचसे लोक होतात. कारण आणि बऱ्याच लोकांचं पाहिले मी, एखादी गोष्ट एखादा ऑप्शन घेतात ते आणि चांगला प्रॉफिटमध्ये असतो, पण मग ते त्याला बुक करत नाहीत, होप ट्रेडमध्ये जातात, जास्त पाहिजे मला आणखी, मग ते चांगले प्रॉफिटेबल ट्रेड पण परत शेवटी लॉसमध्ये बुक करतात. त्याच्यामुळे तू जे बोललेला प्रश्न आहे की कॉल किंवा पुट घेऊ शकतो, एक्सपायरच्या दिवशी दुपारी 2 नंतर तुम्ही ही स्ट्रॅटेजी 100% यूज करू शकता. 100 पॉईंटचा डिफरन्स जर तुम्ही ठेवला स्ट्राईकमध्ये आणि दोन्ही कॉल आणि पुट घेतला, जर तुम्हाला लार्ज मूव एक्सपेक्टेड असेल तर ही स्ट्रॅटेजी कधी कधी तुम्हाला पैसे पण डबल करून देऊ शकते. पण त्याला तुम्हाला खूप एक्सपिरियन्स पाहिजे. तर तुम्हाला हे ट्राय आउट करायचं असेल ना तर तुम्ही एका लॉटनी 100% ट्राय करू शकता. ओके. म्हणजे जोपर्यंत एक्सपिरियन्स होत नाही समजा. हो. ओके. आता ॲज अ ऑप्शन बायर जी स्ट्राईक प्राईस असते ती कशा प्रकारे चूज केली पाहिजे? समजा स्ट्राईक प्राईस बेसिकली 3 टाईप असतात त्याच्यामध्ये. एक ॲट द मनी, एक आउट ऑफ द मनी आणि एक इन द मनी. ATM, OTM आणि ATM अशा ते स्ट्राईक असतात. आता ATM म्हणजे काय, एक्झाम्पलच घेतला आपण, जर बँक निफ्टी 48,000ला ट्रेड होतीये तर 48,000चा कॉल आणि पुट हा ॲट द मनी झाला. ओके. आणि 48,000च्या वरच्या जेवढेही स्ट्राईक असतील, 48,100, 200, 300 ह्या आउट ऑफ द मनी झाल्या, कारण त्या करंट स्ट्राईकच्या वरती आहेत. सिमिलरली इन द मनी 48,000च्या खाली ज्या पण आहेत, 47,900, 47,800 ह्या सगळ्या इन द मनी स्ट्राईक झाल्या. तर बरेचसे लोक म्हणजे जे रिटेल ट्रेडर आहेत ना इथे खूप मोठी चूक करतात. आता तुझा व्ह्यू जर बुलिश आहे मार्केटमधला, मार्केट वरती जाणार आहे, एक्झाम्पलच घे की आता उद्या मोदी गव्हर्नमेंट परत येणार आणि आता इथून मार्केट खूप वरती जाईल असा तुझा व्ह्यू आहे, तर तू कॉल बाय करशील. आता 22,000ला निफ्टी आहे तर तू काय करतोस, तू 22,300, 22,400, 22,500 तर कारण जेवढे स्ट्राईक प्राईस लांबची तेवढा प्रीमियम कमी असणार आहे. बरोबर. कारण
ती पॉसिबिलिटी जास्त म्हणजे बाय फार आहे तुझ्या स्ट्राईक प्राईसपासून. त्याच्यामुळे प्रीमियम कमी आहे आणि रिटेल पब्लिक हे कमी प्रीमियमकडे अट्रॅक्ट होतं. म्हणजे जसं 50-40 रुपये प्रीमियम आहे ते बाय करायला कॅपिटल पण कमी लागतं आणि इथेच ते फसतात. आउट ऑफ द मनी कॉल कधीच बाय करायचा नाही. कॉल किंवा पुट काही असू द्या, तुम्ही ऑलवेज, मी तर म्हणेल ॲट द मनी पण नाही, पण तुम्ही खूप प्रोफेशनल असाल तर ॲट द मनी तुम्ही करू शकता. तुम्ही इन द मनीच कॉल बाय केला पाहिजे. बरं योगेश, मला सांग, आता उद्या इलेक्शनचा आउटकम आहे 4 जूनला आणि तुला वाटतं की तुझा व्ह्यू असेल की BJP सरकार म्हणजे इंडिया गव्हर्नमेंट पॉवरमध्ये येणार नाही, आणि दुसरं म्हणजे इंडिया अलायन्स जे आहे, जे सगळ्या अपोजिशननी मिळून केलेलं आहे, ते येईल. मार्केटमध्ये ती पॉसिबिलिटी सध्या प्राईस नाही आहे. मार्केट आत्तापर्यंत जेवढं वर गेलं आहे, कारण त्यांना असं मार्केटला असं वाटतंय की एनडीए गव्हर्नमेंटच येणार आहे. पण तुला असं वाटतंय की नाही, आता खरंच जी ग्राउंड रियालिटी आहे ती वेगळी आहे आणि इंडिया अलायन्स येत आहे, तर तुझा इथून व्ह्यू शॉर्टचा आहे. तर तू 22,000ला सध्या निफ्टी आहे, तर तू कोणत्या लेवलचं स्ट्राईक प्राईसचा पुट बाय करशील सांग मला. 22,200. बरोबर. मग हा अप्रोच नाही पाहिजे. पण पब्लिक काय करतं, ते 21,700, 21,600, 21,500 लांबचा पुट बाय करतात. म्हणजे उद्या जरी ती न्यूज आउट प्ले आउट झाली आणि एवढा मोठा इम्पॅक्ट नाही आला तर 21,500 पर्यंत मार्केट नाही गेलं, पण उद्या 22,000 म्हणून जर 21,800 पर्यंत जरी गेलं तरी तुझा 22,200चा पुट वाढणार आहे. बरोबर. त्याच्यात तुला प्रॉफिट मिळणार आहे. पण 21,500च्या खाली जर एक्सपायर झाली तुझी त्यावेळेस मार्केट तुझ्या स्ट्राईकच्या अगेन्स्ट, तर तो झिरो होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे बाईंग स्ट्राईक कोणती आहे आणि तो ऑलवेज इन द मनी असेल तर तुम्हाला त्याचा नक्कीच बेनिफिट मिळतो. ओके, म्हणजे ऑलवेज इन द मनी केलं पाहिजे. प्रोफेशनल ॲट द मनी पण करतात, पण ते तुम्हाला मग ते असं होल्ड करून बसत नाही. त्याच्यात स्कॅल्पर लोक असतात की घेतलं 1 मिनिटामध्ये, 2 मिनिटामध्ये, 5 मिनिटामध्ये पण बाहेर पडतात. म्हणजे 50चा प्रीमियम घेतला तर ते 55-60ला प्रॉफिट पण बुक करतात. म्हणजे ते वेट करत नाहीत आणि ते 2-3 मोमेंटचं म्हणजे त्यांना स्पेशली स्कॅल्पर म्हणतात की ते जे स्कॅल्पिंग करतात, म्हणजे क्विकली घेतात आणि क्विकली एक्झिट करतात. ते 2-3 मिनिटामध्ये त्यांचा पूर्ण मल्टिपल टाइम्स दिवसभरामध्ये करतात. ते स्कॅल्पिंग ट्रेडिंग पण एक वेगळं खूप टेक्निक आहे. एक ऑप्शन सेपरेट पॉडकास्ट करूया. चालेल. इंट्राडे मध्ये ते बेसिकली खूप वर्क होतं, कारण ऑप्शनमध्ये तुम्ही ऑलवेज टाइमच्या अगेन्स्ट म्हणजे फाईट करत असता. पण स्कॅल्पिंगमध्ये तुम्हाला काही नाही आहे. तुम्हाला 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा तुमचा ट्रेड असेल आणि तुम्ही जर लार्ज व्हॉल्यूमवरती काम करत असेल तर तुम्हाला स्कॅल्पिंगमध्ये जास्त चांगला प्रॉफिट मिळतो. ओके. आणि ते शॉर्ट सेलिंग काय असतं नेमकं? तर शॉर्ट सेलिंगबद्दल बोलायचं म्हणजे झालं तर तुमचा जर व्ह्यू असेल निगेटिव्ह एखाद्या स्टॉकबद्दल, तर तुम्ही त्याला शॉर्ट करून म्हणजे तुमच्याकडे नसतानाही तुम्ही त्याला विकू शकता. पण आता हे तुम्ही फक्त फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये करू शकता. एखादा स्टॉक जर खाली जाणार तुम्हाला वाटतं तर तुम्ही त्याचा पुट बाय करू शकता. पण शॉर्ट सेलिंग म्हणजे की कॅशमधला स्टॉक आहे. आता डीमार्ट घ्या, डीमार्ट खूप मोठा स्टॉक आहे, 3 लाख त्याचं मार्केट कॅपिटल आहे, पण तरी तो FNOमध्ये लिस्टेड नाही आहे. त्याचे बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत की बाबा का नाही येते, बऱ्याच लोकांना मोठा प्रश्न आहे. पण तुम्हाला असं वाटतं की उद्या डीमार्टची काहीतरी निगेटिव्ह डेव्हलपमेंट असू शकते आणि स्टॉक खाली जाईल, तर तुम्ही त्याला पोझिशनली शॉर्ट करू शकत नाही. ओके. जे कॅशमध्ये स्टॉक आहेत त्यांना तुम्ही पोझिशनली करू शकत नाही. तुम्ही फक्त त्याला इंट्राडे करू शकता. म्हणजे सकाळी 9:15ला मार्केट ओपन झाल्यावर तुम्ही त्याला सेल करू शकता, पण 3:30च्या अगोदर तुम्हाला त्याला कव्हर करावं लागतं, म्हणजे बाय करावं लागतं. पण याच्या विरुद्ध जर तुमचा स्टॉक जर FNO असेल तर तुम्ही फ्युचर्समध्ये त्याला पोझिशनली पण शॉर्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की उद्या एखाद्या स्टॉकवरती निगेटिव्ह डेव्हलपमेंट येणार आहे, जसं जी बद्दल समज, जी मीडियाचा आता शेअर खूप डाऊन आहे, बऱ्याच दिवसापासून त्यांच्या मॅनेजमेंटचे इश्यूज आहेत. सोनी बरोबर त्यांची जी काही मर्जरची डील होती ती कॅन्सल झाली, स्टॉक 10% गेला, आता ऑलमोस्ट 300वरून 140-130% आलेला आहे. मग अशा शेअरला तुम्हाला वाटतं की बाबा ही कंपनी याच्यातून बाहेर येणारच नाही, तर तुम्ही पोझिशनली याच्यामध्ये त्याला शॉर्ट करू शकता आणि जसा जसा तो शेअर खाली जाईल तसा तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. पण शॉर्ट सेलिंग हे एक खूप स्पेशल आर्ट आहे, तुम्हाला ते विथ एक्सपिरियन्स येईल. येस. ओके. कोणी नवीन माणसं त्याच्या फंदात पडू नये. मोस्टली असं म्हणतात की शॉर्ट सेलिंगमध्ये पैसा कमवायला खूप स्किल लागतं आणि जर ती न्यूज प्ले आउट नाही झाली तर तुम्हाला त्याचा फटकाही खूप मोठा बसू शकतो. कारण स्टॉकमध्ये म्हणजे फ्युचरमध्ये मी तर म्हणतो की तुम्ही मोस्टली फ्युचर ट्रेडिंग करताना स्टॉकमध्ये करूच नका, कारण काही स्टॉक मॅन्युप्युलेटेड पण असतात आजकाल. म्हणजे मोठे लोक करतात 20% पण एका दिवशी ते अप होतात, पण तशी इंडेक्स डेली बेसिसवरती 20% जाऊ शकत नाही. तसं स्टॉकला मॅन्युप्युलेशन करणं सोपं आहे. त्याच्यामुळं स्टॉकमध्ये ऑप्शन सेलिंग आणि फ्युचर हे दोन्ही मी अवॉइड करा. करायचं असेल तर ऑप्शन बाईंग करू शकता तुम्ही, पण सेलिंग आणि फ्युचर तुम्ही बिग नो. या आता आपण थोडेसे 2-3 शेवटचे क्वेश्चन घेऊयात, कारण बऱ्यापैकी नॉलेज तर मला आलेलं आहे. पण मला तुमच्या जर्नीबद्दल थोडंसं विचारायचं आहे की आतापर्यंतची तुमची जी काही जर्नी होती समजा, त्याच्यामध्ये तुमचा सगळ्यात मोठा माइलस्टोन कुठला होता आणि सगळ्यात मोठा लॉस कुठला होता? आता मी हे ऑलरेडी कव्हर केलेलं आहे माझ्या बाकीच्या पोस्टकार्डवरती. पैसा पाण्याचा असेल, 2 स्टॉकवरती असेल
एक मोठा माइलस्टोन होता माझा 2020ला कोविडच्या आसपास. त्याच्यावेळेस एक खूप मोठा ट्रेड माझा प्ले आउट झाला होता कोविडच्या दिवशी 28 फेब्रुवारीला, ज्यावेळेस जस्ट एक इंडियन मार्केटमध्ये कोविडचं आगमन झालं. त्यावेळेस बँक निफ्टी एक मोठ्या प्रमाणात फॉल आला होता आणि आदल्या दिवशी मी 30,000चा पुट बाय केला होता. एक थोडेसे काय म्हणतात आपले एक इंट्युशन म्हणा किंवा काय म्हणा माझ्या माइंडमध्ये होतं की मार्केट पडेल आणि कोविडची सुरुवात जस्ट होती आणि त्याचा इम्पॅक्ट बराच असू शकतो, म्हणून मी बँक निफ्टीचा 30,000चा पुट घेतला होता. 180च्या आसपास घेतला होता. आणि माझ्याबरोबर त्यावेळेस चायनामध्ये शांघायमधली एक टीम होती, तर तिथले काही लोक ते अडकले होते त्यांच्या गावामध्ये, तिथे लॉकडाऊन डिक्लेअर केला होता. तर असं माझा गेस होता की हे इव्हेंच्युअली सगळीकडे स्प्रेड होऊ शकतं आणि ते तसं प्ले आउट झालं. दुसऱ्याच दिवशी बँक निफ्टी ऑलमोस्ट 1000 पॉईंट डाऊन झाली होती आणि मी जो तो 180ला घेतलेला प्रीमियम आहे तो 883ला विकला होता मी, आणि माझ्याकडे ऑलमोस्ट 20,000 क्वांटिटी होती. म्हणजे 33-34 लाखाची इन्व्हेस्टमेंट होती आणि मला तो 1.3 CRचा त्याच्यामध्ये प्रॉफिट होता. बऱ्याच लोकांना तो विश्वास बसत नाही, पण माझ्याकडे त्याचा कॉन्ट्रॅक्ट नोट पण आहे. वाटलं सर आपण ती शेअर करू पॉडकास्टवर, तिथे विथ कॉन्ट्रॅक्ट नोट आणि त्याचे जे काय PNL असेल ते आपण शेअर करू. इवन वाटलं सर आपण मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनल ट्रेड विथ NHT वरती मी ते रेकॉर्ड शेअर केलं आहे PNL बॅक ऑफिसला लॉग इन करून. आणि तो बरेच लोक म्हणतात की तुम्ही व्हेरीफाईड PNL द्या, पण तो जो ब्रोकर आहे तो ACS ऑनलाईन ब्रोकर आहे, दिल्ली बेस्ड एक ब्रोकर आहे. त्यावेळेस त्यांचं काय असं व्हेरीफाईड PNL नव्हतं आणि माझा हे खूप 3-4 वर्षापूर्वीचा माइलस्टोन आहे. त्याचं बॅक ऑफिसमध्ये लॉग इन करून मी माझ्या यूट्यूब चॅनलला पण पोस्ट केलेलं आहे, ते बघू शकता. चालेल ना. आणि लॉस पण बरेच आहेत, असे सांगण्यासारखे नाही आहेत. लास्ट वीकमध्येच एक माझा बराच मोठा एक लॉस झालेला आहे. 22 ज्यावेळेस तेच आता मी एक्झाम्पल लॉसेस पण बरेच झालेले आहेत, म्हणजे कंटिन्युअसली होत राहतात. लास्ट वीकच एक बराच मोठा लॉस झाला आहे, ऑलमोस्ट 24 लाखाचा एका दिवसामधला लॉस आहे तो. मी बँक निफ्टीमध्ये लॉंग होतो आणि मार्केट कंटिन्युअसली पडत होतं. होतात मिस्टेक आणि अजूनही सगळ्यांकडून मिस्टेक होतात. मी म्हणेल की अजूनही मी मार्केट शिकत आहे आणि इथे खूप सारा स्कोप आहे, कारण तुम्ही ज्यावेळेस ट्रेडमध्ये असताना तुमच्या इमोशन्स खूप प्ले आउट होतात. बरोबर. आणि तुमचं माइंड इझिली ॲक्सेप्ट करत नाही, कारण असं एवढा मोठा लॉस दिसल्यानंतर वाटतं की नाही आता रिकवर करेल आणि तुम्ही होप ट्रेडमध्ये जाता आणि 3:30पर्यंत तुम्हाला दुसरं काही सुचत नाही. एकदा मार्केट क्लोज झाल्यानंतर वाटतं आपल्याला हे असं केलं तर बरं होतं, तसं केलं तर बरं. पण ज्यावेळेस तुम्ही पोझिशनमध्ये असतात त्यावेळेस डिसिजन घेणं खूप अवघड आहे आणि लॉसेस कंटिन्युअसली होत असतात आणि ते होणारच आहेत आणि ते चांगले पण आहेत. ते तुम्हाला ऑलवेज जमिनीवरती ठेवतात. मी म्हणतो लॉसेस खूप इम्पॉर्टंट आहेत, नाही तर तुम्हाला आपणच भगवणारी फिलिंग अशी येते. तुम्ही लोकांना असं ट्रीट करता की अरे मी आता खूप मोठा माणूस झालो, आणि ते तसं नाही पाहिजे. लॉसेस होणार आणि ते व्हायला पाहिजेत. ओके. आणि तुमचं डेलीचं रुटीन कसं असतं समजा दिवसभराचं? आता मी बऱ्याच लोकांना सांगेल की मी अजूनही वर्किंग आहे. आजही वर्किंग आहे. पण मग इथंच मला विचारायचं, समजा काही लोकांचं म्हणणं असेल जर तुम्ही दिवसाला एवढे पैसे कमवतायत तर मग कंपनी जायची काय गरज आहे, याच्यावरती काय होतं? पण असं आहे की मला खूप असं ओव्हरहेड नाही माझ्या जॉबचा, की मला खूप असं एक्स्ट्रा एफर्ट्स देऊन करावं लागतंय. आणि मला वाटतं की हे माझं एज आहे मी करायचं. इव्हेंच्युअली मे बी अजून 1-2 वर्ष मॅक्झिमम मी तो जॉब सोडणारच आहे. पण हाय पेईंग जॉब आहे आणि मला माझ्या पडत्या काळामध्ये या जॉबने खूप मदत केलेली आहे. तर एक इमोशनल अटॅचमेंट असं म्हणतो की आपण खूप वाईट दिवसामध्ये मला यानेच तारलेलं आहे आणि आता चांगली सॅलरी आहे, सेट आहे सगळं. तर आणि असं खूप आउट ऑफ द बॉक्स जाऊन मला खूप असे एफर्ट्स द्यावे लागत नाहीत. त्याच्यामुळं मी अजूनही जॉब करतोय, पण अजून खूप जास्त दिवस नाही, अजून 1 वर्ष मॅक्झिमम. मी इव्हेंच्युअली ज्यावेळेस 40 टर्न होईल त्यावेळेस माझे दुसरी गोल्स आहेत. ओके. आणि डेली रुटीनबद्दल आपण बोलत होतो. डेली रुटीन बद्दल जर बोलायचं झालं तर तसं मी खूप हेल्थ फ्रीक नाही आहे, पण ॲक्च्युली पाहिजे. जे माझं बऱ्याच दिवसापासून करायचं आहे पण होत नाही. उठल्यानंतर सकाळी मी एक रील किंवा शॉर्ट बनवतोय, जस्ट की आज मार्केटमध्ये काय होईल ते यूट्यूबला आणि आपल्या चॅनलवरती पोस्ट करतो. आणि एक माझं टेलिग्रामवरती चॅनल आहे, ट्रेड विथ NHT. यूट्यूब चॅनलचं नाव काय? यूट्यूब चॅनलचं नाव पण ट्रेड विथ NHT आहे. ओके. ट्रेड विथ NHT आहे. NHT मीन्स नितीन हजारे ट्रेडिंग अकॅडमी. ओके. तर ते दोन्हीकडे सेम नावाने आहे, फेसबुकला पण सिमिलर नाही. आणि मला एक या पॉडकास्टवर सांगायचं आहे की माझ्या नावाने बरेचसे टेलिग्रामवरती फेक चॅनल्स आहेत. तर तुम्ही प्लीज कोणालाही 1 रुपया देऊ नका. म्हणजे तुम्हाला तिथे अशा स्कीम रन केल्या की एका दिवसामध्ये तुम्ही 20,000 रुपये केले तर तुम्हाला उद्या 40,000 मिळणार, 60,000 मिळणार. असे पैसे जर कोणी डबल ट्रिपल करत असतात ते तुमच्या पैसे कशाला घेतील? एकदम कॉमन सेन्स आहे आणि याच्यामध्ये चांगले लोक अडकतात. तर मला सांगायचं या पॉडकास्टद्वारे की तुम्ही प्लीज कोणालाही 1 रुपया देऊ नका. ट्रेड विथ NHT या हँडलनेच फक्त आपलं सगळीकडे प्रेझन्स आहे
आणि जिथे तुम्हाला कोणी पैसा मागत असेल तर तुम्ही त्याच्यापासून लांब राहा. 9673405060 हा एक ऑफिशियल नंबर आहे. याच्यावरूनच काही कम्युनिकेशन असेल तर तुम्ही करा, दुसरं कुठेही काही कॉन्टॅक्ट करू नका. आपण ओकेजनली वर्कशॉप्स घेतो, वन डेचे प्रोग्राम्स असतात. इव्हेंच्युअली माझे प्लॅन्स वेगळे पण आहेत, एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सेटअप करून बरंच काही करायचा. पण आता आपण एक अधूनमधून करतो, वर्कशॉप्स वगैरे घेतो. जर कोणाला सिस्टमॅटिकली शिकायचं असेल तर तुम्ही तो प्रोग्राम अटेंड करू शकता. चालेल ना, आपण त्याच्या डिटेल्स कमेंट्समध्ये देऊन टाकू समजा. चालेल. प्रत्येक ट्रेडरसाठी मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं असतं, तर त्याच्याबद्दल थोडंसं गायडन्स करा ना. नक्कीच, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मनी मॅनेजमेंट बेसिकली म्हणजे काय, जर तुझ्या अकाउंटला 1 लाख रुपये आहे कॅपिटल, तर तू एका ट्रेडमध्ये किती डिप्लॉय केले पाहिजेत. सिम्पल. आपण काय करतो, 1 लाखचे 1 लाख टाकतो. बरोबर. झाले तर डबल, नाही तर 0. या लॉजिकने जातो. याच्यात प्रॉब्लेम काय आहे, जर 1चे 2 झाले, होतीलही, 2चे 3 झाले, पण तुम्ही परत ज्यावेळेस 3ला जाता त्यावेळेस तुम्ही 3च लावता तिथे परत एका ट्रेडमध्ये. त्यामुळे तिथे 3वरून परत तुम्हाला 50 0 यायला वेळ लागत नाही, कारण ट्रेड चुकीचा जाणार आहेच आहे. बरोबर. ते प्रॉब्लेम हा आहे की आपण ॲक्सेप्टच करत नाही की आपला ट्रेड चुकीचा जाऊ शकतो. प्रत्येक ट्रेड चुकीचा जाण्याची प्रॉबॅबिलिटी 0.5% राईट. आपण टॉस करतो कॉईन, हेड किंवा टेल येण्याचा चान्स किती आहे, छापा किंवा काटामध्ये आपण 50% आहे. तसा तुम्ही कितीही ॲक्युरसीवाला, तुमचं कितीही ॲनालिसिस भर असू दे, तुम्ही काही यूज करा, तुमचा ट्रेड फेल जाण्याचे चान्सेस 50% ते तुम्ही अगोदर ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे ॲक्सेप्ट करता तरच तेव्हा तुम्ही लॉस कट करू शकता. मोस्टली हे करत नाहीत लोक, त्याच्यामुळे ते लॉसेस कॅरी करत राहतात. त्याच्यामुळं मनी मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही 10 to 15% कॅपिटल एका ट्रेडवर डिप्लॉय केलं पाहिजे ऑप्शन बाईंगमध्ये. म्हणजे 1 लाखामध्ये असेल तर 10 ते 15,000 रुपये, किंवा एक जर तुम्हाला असं आता ऑप्शन बाय करत असाल तुम्ही आणि विकली जर ट्रेड करत नसाल, मी अगेन सांगेल सगळ्यांना की तुम्ही विकली ऑप्शन बाईंग करूच नका. तुमचा जर व्ह्यू बरोबर आहे तर तुम्हाला मंथली एक्सपायरीमध्येच काम केलं पाहिजे. तिथे तुम्हाला महिनाभराचा टाईम आहे, तुम्हाला ॲडजस्टमेंट करायला वेळ मिळतो आणि तुमचा व्ह्यू प्ले आउट व्हायला पण वेळ मिळतो की तुमचा एखाद्या स्टॉकमध्ये व्ह्यू बुलिश आहे किंवा बेरिश आहे. विकलीमध्ये काय होतं, तुमचा व्ह्यू जरी बरोबर असेल आणि टाईम जर चुकलं तर तुम्हाला लॉस होतो. पण जर तुम्ही मंथली कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑप्शन बाय किंवा सेल केलं तर तुम्हाला चान्सेस असतात की तुम्हाला ॲडजस्टमेंट करायला पण वेळ मिळतो. तेच मी सांगेल की तुम्ही ऑप्शन बाईंग करताना 10 ते 15%, मी तर म्हणेल 10 पण जास्त झाले, तर तुमचं कॅपिटल खूप असेल तर तुम्ही 5% केलं पाहिजे. पण मोस्टली जर तुम्ही 1-2 लाखाच्या आसपास ट्रेड तुमचं कॅपिटल असेल तर तुम्ही एक 10 ते 15,000 रुपये एका ट्रेडवरती लावा. प्रॉब्लेम काय होतो, बऱ्याच वेळा ते लोक फॉलो करत नाहीत आणि एखाद्या दिवशी मार्केटने फुलटॉस दिलेला असतो ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे नसतात. असे वर्षभरातून खूप दिवस येतात की मार्केट तुम्हाला बॅट खाली बॉल देतो, तुम्हाला फक्त बॅट फिरवायची असते. असे खूप दिवस येतात, पण त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे असणं गरजेचं आहे. त्यामुळे नेहमी म्हणतो की तुम्ही द्रविडसारखं खेळा, रोज टुकू आपण म्हणतो ना, आपण द्रविडसारखं खेळा, सिंगल डबल गोळा करा, टिकून राहा, पिच कसं समजून घ्या. ज्या दिवशी फुलटा असतील त्यावेळेस बॉल बाहेर मारायचा, त्यावेळेस तुम्ही जास्त कॅपिटल मारा. ज्यावेळेस शुअर दिसते की सगळं ओके आहे त्यावेळेस तुम्ही जे तुम्ही 4-5 दिवसामध्ये तुमचा प्रॉफिट एका दिवसामध्ये कमवू शकता. त्यामुळे अशा दिवसाची वाट बघायची आणि असे दिवस येतात, पण त्यासाठीच आहे मग ते तुम्ही विथ टाइम शिकता. तुम्हाला कधी डिफेन्सिव्ह झालं पाहिजे, कधी ॲग्रेसिव्ह झालं पाहिजे, हे एक्सपिरियन्सनी ऑटोमॅटिकली. जर समजा एखाद्याला ट्रेडिंग चालू करायची, मग त्याने ॲज अ ऑप्शन बायर म्हणून केली पाहिजे का सेलर म्हणून केली पाहिजे? 90% आपल्याकडे लोक ऑप्शन बायर म्हणतात, कारण आपल्याकडे कॅपिटल रिस्ट्रिक्टेड असतं, म्हणजे 50,000 1 लाख, आणि 1 लाखामध्ये ऑप्शन सेलिंग तुम्ही एका लॉटमध्ये करू शकता. मग तुम्हाला एका लॉटमध्ये ट्रेड करायला मजा येत नाही. म्हणजे मोस्टली लोकांचा माइंडसेट हे राहतं, त्यांना क्वांटिटी जास्त पाहिजे. त्याच्यामुळं लोक ऑप्शन सेलिंगकडे अजिबात जात नाहीत आणि विचारही करत नाहीत, कारण ऑप्शन सेलिंगमध्ये पैसा स्लोली येतो पण कन्सिस्टंटली येतो आणि तुम्हाला पैसे डबल लगेच होत नाहीत. त्याच्यामुळे 90% पब्लिक, 95% किंवा 99 म्हटलं तरी चालेल आपल्याकडे, की ते ऑप्शन बाईंगच करतात. मी म्हणेल की तुमच्याकडे 1 लाख जरी कॅपिटल असेल ना, तुम्ही 1-2 लॉटनीही का होईना पण ऑप्शन सेलिंग करा. कारण ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला पैसा मिळण्याचे चान्सेस तुम्ही चुकलात तरी आहेत. फक्त एवढंच आहे की तुम्हाला मोठे लॉसेस जर तुम्ही अवॉइड केले ऑप्शन सेलिंगमध्ये तर तुम्हाला चांगला कन्सिस्टंट पैसा मिळेल इथे. म्हणजे मी असं नाही म्हणत की तुमचं अकाउंट डबल आणि ट्रिपल वर्षभरात होईल, पण तुम्ही FD पेक्षा 2 पट 3 पट 20 ते 25% इयरली रिटर्न एक आरामात कमवू शकता विथ कमी रिस्क.
आणि 20% खूप चांगली अमाऊंट आहे, रेट आहे समजा. मी तर कमी सांगेल तुम्हाला. हा. मी असेही एकदम कॉन्झर्वेटिव्ह ऑप्शन सेलरला जाऊन जे वर्षात दाखवून डबल करतात, हा. म्हणजे 100% गेन वर्षभरात करतात. डेली फक्त स्ट्रॅडल सेल करून एक 920 म्हणून स्ट्रॅटर्जी आहे. मे बी तुम्ही ते जो स्टॉकला माझा एक स्पेशल व्हिडिओ आहे त्याचा, 920 स्ट्रॅडल काही सेल करायचा ते, आणि तुम्ही कसे पैसे जनरेट करू शकता वाटलं ते तुम्ही बघा. ओके. मला माहिती आहे तिथे बोलणं चुकीचं आहे प्लॅटफॉर्मवरती दुसऱ्या याच्याबद्दल बोलणं, नाही तसं काही नाही, पण तो एक व्हिडिओ आहे तर तुम्ही तो रेफर करू शकता. ओके. दादा, ट्रेडिंग करताना सगळ्यात जास्त लक्ष कशावरती दिलं पाहिजे, की समजा टेक्निकल अनालिसिसवरती दिलं पाहिजे की न्यूजवरती दिलं पाहिजे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, पण ॲक्च्युली काहीच कशावरच फोकस द्यायची गरज नाही. म्हणजे की न्यूज बेस तर बिलकुलच नाही आहे. तुमची स्वतःची एक सिस्टीम असणं गरजेचं आहे. ओके. न्यूजवर तुम्ही ट्रेड करायला गेलात ना तर तुम्हाला कधीच जमणार नाही आहे. न्यूज बेस्ड ट्रेडिंग नाही आहे. तुमची स्वतःची एक सिस्टीम पाहिजे. काही का तो टेक्निकल अनालिसिस असेल, क्वांट असेल, पॅटर्न्स यूज करत असाल, कोणते इंडिकेटर बेसवर करत असाल, व्हॉल्यूम बेस करत असाल, मार्केट प्रोफाईल करत असाल, ऑर्डर फ्लो करत असाल, बरेचसे टेक्निक आहेत. मी म्हणेल कोणतेही टेक्निक यूज करा, तिथे अगेन रिस्क मॅनेजमेंट असलीच पाहिजे. विदाउट रिस्क मॅनेजमेंट मार्केटमध्ये तुम्ही सर्व्हाइव्ह करूच शकत नाही. मी हे तुम्हाला लिहून देतो. तुमचा कितीही सेटअप भारी असू द्या, पण जर तुमच्याकडे रिस्क मॅनेजमेंट नसेल ना तुम्ही पैसा कमवू शकणार नाही. म्हणजे नाहीच. इथे स्ट्रिक्टली मी सांगतो, मी हे एकदम तुम्हाला लिहून देईल मी एखाद्या बॉन्ड पेपरवरती, की तुम्ही खूप तुमचं सिस्टीम भारी आहे, पण जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट फॉलो नाही केली तर तुम्हाला एक दिवस मी म्हणेल तुम्हाला 100 मधून तुम्ही 99 वेळा बरोबर येईल, पण ज्यावेळेस तुम्हाला 100 वेळेस तुम्हाला पायला ठेस लागेल, चुकाल तुम्ही, त्यावेळेस तुमचा 99 ट्रेडमध्ये जेवढं तुम्ही प्रॉफिट केलाय तो तुमचा तो एक ट्रेड घेऊन जाईल. त्याच्यामुळे रिस्क मॅनेजमेंट असल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही ते सर्व्हाइव्ह करणं. ऑलवेज तुमच्या कॅपिटलला तुम्ही जपा, कॅपिटल तुमचं सेव्ह करा. तुम्ही प्रॉफिट नाही आलं तरी चालेल, सेकंडरी आहे प्रॉफिट, पण तुमचा कॅपिटल तुम्ही त्याला खूप आपल्या बाळाप्रमाणे जपलं पाहिजे. तरच मला सांगा, तुमच्याकडे जर लढण्यासाठी जर शस्त्रच नसेल, म्हणजे उद्या तुम्हाला दिसतंय की मार्केट चांगलं आहे आणि तुम्हाला जर पैसेच नाही आहेत तर तुम्ही काही फायदा नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या कॅपिटलला तुम्ही जळा, बाळाप्रमाणे जपा. ओके. म्हणजे स्ट्रॅटेजी आणि सिस्टीमपेक्षा रिस्क मॅनेजमेंट महत्वाचे आहे. सगळ्यात वरती रिस्क मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला विथ टाइम समजेल, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकता. मी काय बऱ्याच लोकांना म्हणतो तुम्ही छापा काटा करून करा. मार्केटमध्ये अल्टिमेटली गोल काय आपला, पैसा बनला पाहिजे. असे किती ट्रेडर आहेत, इव्हन मी सांगतो, मी फक्त स्क्रीनकडे बघतो, फक्त प्राइसेस ऑब्झर्व करतो. आता विथ एक्सपिरियन्स माझा असं माइंडसेट डेव्हलप झालं आहे, मी एक 5 ते 10 मिनिटामध्ये फक्त प्राईसला ऑब्झर्व करून, प्राईस ॲक्शन बघून एक गेस करू शकतो की मार्केटला नेमकं आज काय करायचं आहे. ओके, बरोबर. आणि मी रोज मार्केट बंद झाल्यानंतर एक NSE डेटा जनरेट करते, रिटेलचा PCR, त्याच्यावरून मी कॅल्क्युलेट करतो. बरेचसे लोक PCR बघतात, म्हणजे पुट कॉल रेशो आपण ज्याला म्हणतो, पण मी त्यात फक्त स्पेसिफिकली रिटेलचा PCR बघतो, म्हणजे जे छोटे लोक करतात आपल्यासारखे, आणि ते जे करतात त्यांच्या अपोजिट करायचा आपण प्रयत्न करायचा. आणि मी ते रोज आपल्या इंस्टाग्रामच्या आणि ट्विटरच्या पेजवरती पण मी ते शेअर करतो, टेलिग्रामवरती पण ते शेअर करतो. आणि तो माझ्या करिअरमधला डिफायनिंग मोमेंट आहे की रिटेल काय करतात, त्यांचा सध्याचा व्ह्यू काय आहे. आता मार्केट मागच्या 4-5 दिवसामध्ये रोज पडत होतं, बरोबर, म्हणजे 22,800 वरून 22,000 आलं. रोज रिटेलने कॉल बाय केलेले आहेत. तुम्ही डेलीचा मी जे माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेला डेटा बघा, रोज रिटेलचा पिसवर बघा, रिटेलने जेवढे कॉल्स बाय केलेत ना त्याच्या नेहमी त्यांच्याकडे पुट्स आहेत. म्हणजे रिटेल जेव्हा बुलिश असतं त्यावेळेस मार्केट खाली जातं, त्यावेळेस रिटेल बेरिश असतं त्यावेळेस मार्केट वर जातं. फक्त आपल्याला रिटेल काय करतंय, त्यांच्या अपोजिट करायचा प्रयत्न करायचा आहे. मी म्हणत नाही की त्यांना मॅच करू शकतो आपण, मी त्याच्या अपोजिट जायचं, पण ते जे चुका करतात ते आपण जरी अवॉइड केले ना तरी आपण आपलं काम बरंच सोपं होईल. आणि सिक्रेट स्ट्रॅटेजी सांगितली तुम्ही बऱ्यापैकी. नाही, पण हे ओपनली अवेलेबल आहे सगळ्यांना. पण रिटेलचा PCR असा तुम्हाला कुठेच मिळणार नाहीये. रिटेल PCR फक्त तुम्हाला ट्रेड विथ NST इकडेच मिळेल. आणि ते बरेचसे लोक, आणि त्याचं जनरेट करायचं पण लॉजिक मी वर्कशॉपमध्ये शिकवतो. आणि वर्कशॉपमध्ये तुम्ही आलेल्या स्टुडंटला विचारा, त्यांनाही याची खूप हेल्प होते की ॲटलिस्ट रिटेल सध्या त्याचा व्ह्यू काय आहे. रिटेल जर बुलिश आहे तर आपल्याला कॉल बाय करायचा नाहीच आहे, हे फिक्स आहे. रिटेल बेरिश असेल तर आपण पुट बाय करायचा नाही, त्यांच्या अपोजिट करायचा प्रयत्न करायचा. ओके. आणि आता एक सगळ्यात शेवटचा क्वेश्चन, कारण मला बऱ्यापैकी नॉलेज तर मिळालेलं आहे, पण एक शेवटचा क्वेश्चन आहे की जर समजा एखादा व्यक्ती, त्याला आता शेअर मार्केट शिकायचं किंवा ट्रेडिंग शिकायचं आहे, आजकाल काय झालं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहे, मग त्याच्यामुळे होतं काय प्रॉब्लेम की एक्झॅक्टली कळत नाही की कसं शिकलं पाहिजे. तर याच्यावरती काय आन्सर द्याल? मी म्हणेल की सुरुवात जर तुम्हाला करायची आहे, तुम्हाला जे कंटेंट अवेलेबल असेल ते करा. तुम्हाला काय सूट होते हे बघा. तुम्हाला खूप सारं मटेरियल मिळेल आणि तुम्ही त्याच्यावर ट्रायआउट करा. ओके. म्हणजे आता मी सांगतोय म्हणून हे करू नका, किंवा माझ्यासारखे आणखी तुम्ही बरेचसे मेंटर बनवू नका. कोणाला तरी एकाला फॉलो करा आणि त्याची स्टाईल शिकायचा प्रयत्न करा. आजकाल प्रॉब्लेम काय होतो की
कुणी आलं की तो यूट्यूबला बघतो की माझ्यासारखे बरेचसे असे लोक आहेत आणि तुम्हाला ढिगाणे लोक मिळतील आजकाल. बरोबर. त्याच्यामध्ये किती जेन्युइन असतात, किती फेक असतात, आता त्याच्याबद्दल बोलायला नको. पण बरेचसे लोक इन्फ्लुअन्स करतात तुम्हाला आणि मग ते प्रत्येकाला फॉलो करतात. प्रत्येकाचं माझ्यासारखंच एक टेलिग्राम चॅनल असतं. त्यांच्या जर तुम्ही टेलिग्रामच्या लिस्टमध्ये गेला तर 10 ते 15 चॅनल दिसणार. एक बाय म्हणतोय, एक सेल म्हणतोय, तुम्ही कन्फ्युज होऊन जाता. कोणालाही एकालाच मेंटर बनवतो, कोणीही असू द्या, आणि त्याला फॉलो करा आणि तुम्हाला काय सूट होत आहे ते बघा. कारण मला जे सूट होत आहे ते एक्झॅक्टली तुला होईल याची गॅरंटी नाही आहे. कारण तुझं माइंडसेट, तुझी सायकोलॉजी वेगळी आहे आणि त्याला सेल्फ डिस्कवरी आपण म्हणतो. सेल्फ डिस्कवरी तुला मार्केटमध्ये राहूनच कळेल. मार्केटची सायकोलॉजी जोपर्यंत मी म्हणेल की एक लॉटनी का होईना सुरुवात करा. प्रॅक्टिस. ऑप्शन बाय करायचं बाय करा, सेल करायचं सेल करा, पण एका लॉटनी करा. आणि मार्केटमध्ये तुम्ही ज्यावेळेस एक्सपिरियन्स गेन करता तुम्हाला हळूहळू समजत जाईल आणि मग तुम्ही तुमचा स्वतःचा पाथ स्वतःहून निवडाल. ओके. फ्युचर प्लॅन्स वगैरे काय काय आहेत? फ्युचर प्लॅन्स भरपूर येतात ॲक्च्युली. अजून एखादा वर्ष जॉब 40 नंतर आहे की स्वतःचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये सेटअप करायचं. आणि असेच आपल्या खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांना जे खूप ॲस्पिरेशनल आहेत त्यांना एज्युकेशन करून एक ऑनेस्ट प्रयत्न करायचा की आपण खरंच त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचं. हो नक्की. ओके. आणि हे वर्कशॉप कधी असतात एक्झॅक्टली? ते खूप मी ओकेजनली घेतो ॲक्च्युली, कारण आता मी वर्किंग आहे त्याच्यामुळे मला एवढा टाईम मिळत नाही. आणि आपण ज्यावेळेस वर्कशॉप घेतो त्याचं कमिटमेंट पण पाहिजे चांगलं दिल्याचं लोकांसाठी. तर मी जेव्हा कधी घेतो 40 लोकांपर्यंत घेतो. आता रिसेंटलीच माझं झालं त्यावेळेस बाहेरून पण लोक आले होते बऱ्यापैकी, महाराष्ट्राच्या बाहेरून म्हणा. आणि ते कधी असतं म्हणजे तरी पण एक आयडिया? खूप कमी, म्हणजे मी 5 ते 6 महिन्यामध्ये एखादा. ओके. आणि किती दिवसांचं असतं? दिवसभरात असतं इव्हेंट पूर्ण. ओके. एक दिवसाचं असतं? एका दिवसाचा. ओके. आणि चार्जेस वगैरे अंदाजे काय असतात? आता मी जे आता रिसेंटली कॅल्क्युलेट घेतलं होतं ते तर 15,000 रुपये होते. ओके. त्याच्यामध्ये आपण हॉटेलमध्ये करतो का चांगल्या, आणि दिवसभराचं काय तुमचं लंच ब्रेकफास्ट वगैरे असतं आणि पूर्ण सिस्टीम वगैरे त्यांना शिकवतो. आपण 3-4 स्ट्रॅटेजी शिकवतो. आज आपण हे सगळं बेसिक बोललो. ह्याच्यामधले ॲडव्हान्स टॉपिक जे असतात एकदम हे असतात ते आपण वर्कशॉपमध्ये. आता ॲक्च्युली कशामध्ये याच्यामध्ये मी एकदम मार्केटिंग वगैरे करत नाही जास्त ॲक्च्युली. तर थँक्यू सो मच नितीन दादा. आज मला खूप मजा आली आणि शिकायला पण मिळालं, कारण मला पण एवढं काही माहिती नव्हतं, पण आज बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. तर थँक्यू सो मच इथं आल्याबद्दल. थँक्यू. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मला तर मजा आली. आय होप की तुझे जे काय चॅनलचे व्ह्युअर्स आहेत त्यांना काहीतरी नवीन ॲस्पेक्ट मिळेल. आणि सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की इथे खूप लाईटली येऊ नका. म्हणजे तुम्ही आपल्या आईवडिलांचे तुमचे हार्ड अँड मनी मार्केटला खूप इझिली देऊ नका. मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे, मला माहिती आहे लोक लिटरली आईवडिलांचे पैसे 5-5, 10-10 लाख रुपये असे उडवतात. खूप माझ्याकडे अशा केसेस येतात, मन सुन्न होतं ॲक्च्युली. तर तुम्हाला सगळ्यांना सांगायचं मला, तुम्ही प्लीज आईवडिलांचा हार्ड अँड मनी प्लीज येऊ नका. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर कमवत नाही ना तोपर्यंत तुमचा पैसा घेऊन तुम्ही ते काय करायचं करा. आईवडिलांचे रिटायरमेंटचे पैसे इथे येऊन तुम्ही ट्रायआउट बिलकुल करू नका. कॉलेजने स्टुडंटला तर मला विनंती की तुम्ही अगोदर एज्युकेशन कंप्लीट करा, जॉब करा, सेटल व्हा. आणि मार्केट कुठं जाणार नाही आहे, मार्केट इथेच राहणार आहे. आपण राहू ना राहू मार्केट मंडेला ओपन होतच. तुम्हाला फक्त लढण्यासाठी शस्त्र पाहिजे आणि ते कॅपिटल तुम्हाला स्वतः जमा करायची गरज आहे. बरोबर. थँक्यू सो मच. थँक्यू.